राम राम शेतकरी मित्रांनो, पेरणी वगैरे झालेली आहे. पाऊस आता भरपूर प्रमाणात पडत आहे, झडगं लागलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. आता मोजक्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, पण भरला बी आणि नाही बी भरला तरी आपल्याला ई पीक पाहणी करावी लागते. कारण आपण जो काही पीक पेरलेला आहे त्यानुसारच यापुढे पीक विमा मिळणार आहे किंवा महाडीबीटीच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांचा लाभ मिळणार आहे. पीक कर्ज घ्यायचं असेल तर आपल्या सातबारावर पेरा आहे त्याचप्रमाणे मिळणार आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीचा ॲप सध्या चालत नाही आणि हे चालत नसल्यामुळं शेतकऱ्यांना कोणत्याच योजनाचा लाभ मिळणार नाही आणि तो कसा मिळणार नाही हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय. तर शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे. त्याचं कारण आहे आणि ई पीक पाहणी होणार आहे बरं का. तुमचं ॲप चाललं नाही तरी तुमच्या सातबारावर पेरा होणार आहे, लागणार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल निश्चिंत राहायचं. पण त्यामध्ये शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. कारण ई पीक पाहणीच्या बाबतीत आता मी स्वतः करून बघितली तर ते नुसतं चक्र फिरायले. आपला विभाग निवडला की नुसतं चक्र फिरत राहतंय. जिल्हा निवडता येत नाही, तालुका निवडता येत, त्याच्या पुढचं तर काहीच नाही. आणि नुसतं सांगितलं चाललंय की ते व्हर्जन नवीन आलेलं आहे, 4.000चं व्हर्जन डाउनलोड करा, ई पीक पाहणी करा. बऱ्याचशा भागात चालली, मात्र कुठंच चालणं. कोणताच शेतकरी म्हणत नाही की माझी ई पीक पाहणी झाली, मी ई पीक पेरा लावलाय आणि यामध्ये जे काही योजनांचा लाभ घ्यायचा आहे किंवा पीक विम्याचा लाभ घ्यायचा आहे, तर आता शेतकऱ्यांचं नुकसान कसं होणार आहे आणि ई पीक पाहणी तर होणार आहे. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, आता एखाद्या शेतकऱ्यांनी समजा हळद पीक पेरलेलं आहे, लावलेलं आहे आणि त्यानं समजा 2 एकर हळद लावली. त्या शेतकऱ्यानं 2 एकर हळद लावली. आता 2 एकर लावली म्हणल्या त्याच्या पेऱ्यात त्याला 2 एकर टाकायची आहे, पण ई पीक पाहणी ॲपच चालत नाही तर तो ती टाकू शकत नाही. असेच दिवस निघून जाणार आणि ई पीक पाहणी त्याला करणं होणार नाही. त्यावेळेस त्याचं नुकसान कसं होणार? ई पीक पेरा त्याच्या सातबारावर लागणार, तो कोण लावणार? तलाठ्याचा सहाय्यक. आता प्रत्येक तलाठ्याला एक सहाय्यक ई पीक पाहणीसाठी दिलंय, पण त्या सहाय्यकाला माहित नसणार ह्या शेतकऱ्यानं किती पेरलंय काय. त्यानं जर त्या 2 एकरचा पीक विमा भरलेला असला तर त्या सहाय्यकाला काय माहिती आहे ना 2 एकर भरलाय म्हणून. मग तो त्याच्या अंदाजानं लावणार, तुमचा पेरा सातबारावर येणार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो एखाद्या वेळेस 3 लावील किंवा 1 लावील. म्हणजेच तुम्ही ई पीक पेरा बरोबर लावला नाही म्हणून तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. कारण पीक विमा भरताना तुम्ही जे क्षेत्र टाकलेलं आहे तेच क्षेत्र तुमच्या ई पीक पाहणीमध्ये असणं गरजेचं आहे, असं पीक विम्याच्या GR मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीक विमा इथं मिळणार नाही. आता नुसतं हळदच पीक नाही तर तुमचं कोणतंही पीक असू द्या, सोयाबीन असू द्या, तूर असू द्या, कापूस असू द्या किंवा केळी असू द्या, जे पीक असेल ते त्याचा जर पेरा व्यवस्थित असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. आता ही झाली सध्याची गोष्ट. लोक कसं विसरतेत पहा. मग ज्यावेळेस पीक विमा देण्याची परिस्थिती येते त्याच वेळेस तोच कृषी विभाग म्हणतो की शेतकऱ्यांनी ई पीक पेरा बरोबर न टाकल्यामुळे किंवा शासन म्हणतं ई पीक पाहणी बरोबर न केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देता येणार नाही. त्यांच्या अर्जामध्ये तफावत आलेली आहे. म्हणजे त्यांनी जो काही पीक विमा भरलाय त्या पीक विमा आणि ई पीक पाहणीच्या नोंदणीमध्ये पीक पेऱ्याच्या तफावत असल्यामुळे त्याचा अर्ज बाद करण्यात येत आहे. हे लक्षात घ्या. आता जे पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना येत नाही का, त्याचं हे सुद्धा कारण असू शकतं. कारण शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, पीक पेरा टाकत्या वेळेस ती पीक पाहणी चालली नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. आता जे 2023, 24, 22चा जो काही यायला का याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना आला नाही, त्याचं हे सुद्धा कारण असू शकतं. आता पुन्हा एक दुसरी गोष्ट मित्रांनो, आता ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आपली 712 ही त्या फार्मर ID ला जोडलेली आहे. त्यानंतर आता महाडीबीटीवर आपल्याला 712 अपलोड करण्याची गरज नाही, कारण ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आपण लॉग इन करतो, त्यामुळे आपली 712 त्याला आट्याच आहे. आणि आपल्याला जर समजा महाडीबीटीच्या एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, समजा एखाद्या शेतकऱ्यानं विहिरीची ई पीक पाहणी केली, म्हणजे ती होईच ना सध्या, पण त्याच्याकडून राहिली आणि त्याला त्या विहिरीवर पाईपलाईन म्हणा, मोटर म्हणा किंवा बागायती क्षेत्रावर काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल, जर त्याची ई पीक पाहणीच झाली नाही तर त्याला लाभ घेता येणार नाही.
आणि तुम्ही तलाट्याकडे जा, तलाट्याला म्हणा मला विहीर लावायची, ते तलाठी म्हणतो जा ई पीक पाहणीवर लावा, ती आल्यावर आम्ही अपडेट करू आणि ती तुमच्या 7/12वर नोंद येईल. म्हणजे शेतकऱ्यांना त्या महाडीबीटीच्या योजनेचा सुद्धा लाभ मिळणार नाही, हे मुद्दा लक्षात घ्या. आणि त्यानंतर आपल्याला जे काही 7/12वर नोंद होती त्यानुसार आपल्याला पुढच्या नियोजनासाठी पीक कर्ज मिळत असतं. आता शेतकरी मित्रांनो, पीक कर्ज हे आपण जे काही पिकं पेरतो त्याप्रमाणे मिळत असते. बागायती पिकं असले तर जास्तीचं पीक कर्ज मिळतं, जिरायती असले तर कमी मिळतं. मग आपल्याला जर बागायती पीक त्याच्यावर लावायचं असेल 7/12वर आणि आपला पेरात लावल्या नाही गेला तर आपल्याला ती बँक 7/12 पाहिल्यावर तो तलाठ्याचा जो सहाय्यक आहे सरासरी ज्या भागानुसार जे पिकं आहेत त्यानुसार ते लावून देते, सोयाबीन, मूग, उडीद जे असेल ते. आणि मग कुठं ते बँकेत गेल्यावर 7/12 दाखिल्यावर ते मॅनेजर काय पीक कर्ज व्यवस्थित देत नाही. मग आपल्याला वाटतं की आपली तर बागायती शेती आहे, आपल्याला पीक कर्ज का कमी मिळतंय, आपण त्याला तोंडी कितीही बोललो तरी तो म्हणतो तुमच्या 7/12 प्रमाणे तुम्हाला हेच पीक कर्ज मिळतंय. म्हणजेच यामुळं तुम्ही एक लक्षात घ्या, ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्याचं किती नुकसान होतंय. आणि त्या ई पीक पाहणीवर जर त्या कस्टमर केअरला कॉल केला तर ते फक्त नुसतं सांगतात की तुम्ही काय करा, तुमच्या मोबाईल मधला ऍप अनइन्स्टॉल करा, अनइन्स्टॉल केल्याच्या नंतर त्याला परत डाउनलोड करा, परत इन्स्टॉल करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. मात्र तेही प्रत्येक शेतकरी करतो. या अगोदर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नव्हती, मात्र आता प्रत्येक शेतकरी ई पीक पाहणी कशी करायची हे शिकलेला आहे. त्या शेतकऱ्याला नसली येत तर त्याचं पोरग तरी कमीत कमी करतंय, मात्र ते ऍपच चालत नाही तर शेतकऱ्याची ई पीक पाहणी कशी होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आता शेतकऱ्याच्या पुढे पडलेला आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, ही सिस्टीम शेतकऱ्यांसाठी खूप खराब आहे, खूप वाईट आहे, शेतकऱ्यावर परिस्थिती वाईट ओढवणारी आहे. कारण शेतकऱ्यांसाठी या व्यवस्था चांगल्या राहिलेल्या नाहीत. नुसत्या घोषणा होतात, नुसत्या बोललं जातं, मात्र शेतकऱ्याची परिस्थिती, शेतकऱ्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आणि सगळं काही ऑनलाईन करून ठेवलेलं आहे. हे ऑनलाईन ते ऑनलाईन आणि ऑनलाईनच्या भानगडीत एका शेतकऱ्याला सगळे कामं तर करणंच होईन. कारण शेतकरी आता एकटाच राहिलेला, कुटुंब लहान लहान झालेत. मग त्या शेतकऱ्यांना शेतीत काम करायचं का ह्या ई पीक पाहण्या, हे 7/12 आणि होल्डिंग ह्या भानगडी हे ऑनलाईन करायचं, हा सुद्धा एक मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या पुढे उभा राहिलेला आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करत जा. आणि उद्या हेच सरकार, हीच व्यवस्था म्हणते की शेतकऱ्यांनी असं केलं नाही म्हणून असं झालं नाही आणि त्यामुळे पीक विमा मिळाला नाही, या योजनेचा लाभ मिळाला नाही, असे हे प्रकार या ई पीक पाहणीमुळे होत आहेत. आणि बऱ्याच भागातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की ई पीक पाहणी होत नाही, ते नुसतं चक्र फिरायले. आता महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणी एखाद्यानं जर ई पीक पाहणी केली असेल किंवा तुम्हाला त्या ई पीक पाहणीच्या ऍप बद्दल काय अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा ते ई पीक पाहणीचा ऍप त्याच लोकेशन मध्ये गेल्यावर ते लोकेशन नाही, ते 60 मीटरवर आहे, 80 मीटरवर आहे, असं सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना दाखवत आहे. आता इतक्या अडचणीतून जर एखाद्यानं शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली असेल तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.